जरांगे पाटलावर टीका करण्याचं काम आणि मराठी ओबीसीचा वाद जो पेटून द्यायलाय तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच आहे। मी 2 ट्रेनचे डबे भरून पैसे आणले परतूर विकासासाठी, मग गेले कुठं? संडास बाथरूम बी केला नाही। आता बाहेरचा लक्ष्मण हाके कुठला आहे तो सांगलीचा, त्याला इथं आणून तुम्ही परमिशन कुठल्या बेसवर दिलं तुम्ही? याचा अर्थ तुम्हाला दंगाच घडवायचा ना? टाइमिंग नहीं तुमची नहीं आप तो लोगों ने तो जूते मार रहे हैं, मतदान तो देना ही नहीं। ऐसा क्या? देखिए कुछ फायदा नहीं ना। क्यों? एखादे कुत्ते को द्यायला पूरी गल्ली में चक्कर तो मारेंगे। नरेंद्र मोदी 15 वर्षापासून पंतप्रधान आहेत आणि 10 वर्षापासून ते शेतकऱ्याचा विमा आहे का देशाचा खायलेत। ही लाजीरवाणीची गोष्ट आहे। लाडके बहिणी योजना काय आता जुम्मा 8 दिवस, मग मुक्का कोणाचा घ्यायचा? हार्ट का प्रॉब्लम आ गया इमरजेंसी, तो उसे जालना ले जाते वाटूर में डेट होती है। बहुत सारे परतूर के लोक तर रामनगर गॅलरी पार्क आहे। व्यापाऱ्याच्या मीटिंगला परतूर व्यापाऱ्याला जावं लागतं, विचारायला जावं लागतं। सोयाबीनचा 6,000चा भाव भाजपने 4,000 आणलाय, 12,000 रुपयाचा कापूस 6,000 आणलाय। काँग्रेसच्या काळामध्ये कधी 6,000 रुपये भावाचा दाखवून द्यावा। मागील काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात जो 60 वर्षात जो परतूर तालुक्याचा मंठा तालुक्याचा विकास झाला नाही, तो विकास साहेबांनी 10 वर्षात केला। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आज आपण आहोत परतूर विधानसभा मतदारसंघात। परतूर हा लोकसभेला परभणी लोकसभा मतदारसंघात येतो आणि इथले विद्यमान आमदार आहेत भाजपचे बबनराव लोणीकर। तर बबनराव लोणीकर मागील 5 वर्षात कामं केलीत नाही केलीत, तर आपण इथल्या मतदारांशी संवाद साधणार आहोत। तर इथं काही मंडळी बसलीत, त्यांना आपण विचारू की लोणीकर साहेबांनी मतदारसंघात कामं केलीत नाही केली। बोलतात काय नाव आपलं? मलिक कुरेशी। काय वाटते तुमचे जे आमदार आहेत बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघात मागील 5 वर्षात कामं केली का? त्यांचा एक तुम्हाला काय वाटतं ओव्हरऑल रिव्ह्यू द्या। लय चांगलं काम केले त्यांनी, लय मतांनी निवडून येणार ते असं आहे का? आमदार साहेब हॅड्रिक मारणार म्हणजे मारणार। एखादं काम सांगू शकता? तुम्हाला काम माहिती त्यांचं? परतूर शहरात लय काम केले त्यांनी। एखादं काम सांगा म्हणजे तुम्ही सामान्य हे मुख्य रोड आम्ही ग्राउंड रिपोर्टिंग का करायला? हे मुख्य रोड त्यांनीच केलेला आहे। हा मुस्लिम समाजाला शादीखाना दिला त्यांनी, हा नाट्यगृह बांधले, आता कोर्ट इमारत आणली। असं आहे का? लाडक्या बहिणी योजना काय मत आहे आपलं? लय चांगला उत्साह आहे, चांगली योजना। योजना सांगितलं जसा लोकसभेला जरांगे फॅक्टर चालला, विधानसभेला चालणार का? नाही नाही काय सांग फटका बसणार का लोणीकर साहेबांना? नाही। येणार निवडून? 100% लोणीकर साहेब निवडून येणार। असं आहे का? बोलता सर क्या नहीं बोलने। काय नाव आपलं? मेरा नाम मजाद अंसारी है और इस बार परतूर में नया आमदार चाहिए हमको, नया चेहरा। ये दोनों लोगों ने आपस में एक सेटिंग करे वाली है। कौन दोनों लोग? एक आमदार हमारा और नगर अध्यक्ष तुम्हारा। इस बार परतूर की जनता नया आमदार चाहती है परतूर तालुके से, ऐसा मेरा मनोगत है। मैं किसी ऊपर टिप्पणी नहीं करना चाहता। साहेबांनी कामं केलीत का नाही? बबनराव लोणीकर ने बहुत काम करे, अच्छा विकास करे, मगर गाँव में विकास नहीं आया अभी तक। गाँव में विकास थोड़ा शर्म था आने को, मगर भगवान आमदार साहब को मैं जरा नया आमदार चाहिए हमारे परतूर में, उनके बारे में कोई टिप्पणी नहीं करना चाहता मैं। काम करे कौन है स्ट्रॉन्ग त्यांच्या विरोधात? स्ट्रॉन्ग बहुत सारे, अनुराग देशमुख है, हाँ एक आकात है और एक बोराड़े है। ये लोगों को नया चांस होना ना भाई। काय वाटतं तसं लोकसभेला जरांगे फॅक्टर चालला मतदारसंघात, विधानसभेला चालणार का? 100% चलिए। त्याचा फटका बसणार का लोणीकर साहेबांना? पूरे महाराष्ट्र में फटका बैठेगा। नहीं वो लोणीकर साहब को बैठेंगे ना बैठेंगे वो मैं नहीं बोलता। तर आपण स्थानिक विचारायला स्थानिक तो कुछ या मतदारसंघात फटका बसणार का जरांगे फॅक्टरचा? हाँ बैठेगा, कुछ दोनों मराठा टक्कर होंगे ये बारी। असं आहे का? मराठा उभीचा झाला लोकसभेला, तसं विधानसभेला होईल? हाँ सेम वैसे होने वाला है। लाडक्या बहिणीवर काय मत आहे आपलं? लाडके भाई ने क्या है, वो तो मुख्यमंत्री का फंड है, किसको मिलना चाहिए? हम तो बोलेंगे 25 साल। अब तात्पुरता चॉकलेट नहीं बोलेंगे, उसको सभी फायदा उठा रहे महाराष्ट्र के अंदर लाडके बहने का। नाही, फक्त इलेक्शन पुरता स्टंट आहे का त्याच्यानंतर चालू असणार? नई सरकार आई तो उन्होंने कभी अभी जो महीने को 1500 दे रहे, तो मैं तो बोलता आने वाली नई सरकार 2500 देना चाहिए। दादाराव काय वाटतंय इथले आमदारने कामं केले का नाही? काय एखादं काम सांगू शकता का? काय पाणी पुरवठा असं आहे का? लाडक्या बहिणीवर काय मत आहे? चांगली खुश आहेत लोक। असं आहे का? बोलतात सगळे भरपूर खुश आहेत। काय वाटतं लोकसभेला जरांगे फॅक्टर विधानसभेला चालणार का? नाही लोणीकर लोणीकरच का? आणि जरांगे साहेबांनी आपला उमेदवार दिला तर बोलता का? काही काय म्हणते लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का नाही? पैसे आले भेटले का? चांगली आहे का योजना? चालू द्यायची का अशीच? अरे आज से 5 साल पहले मैंने सुना था कि बबनराव लोणीकर ने 2 ट्रेन के डब्बे भर के पैसे लाए थे, तो गए का अभी तक दिखे नहीं ना साला। 2 ट्रेन भर के पैसे लाए थे? 2 ट्रेन के डब्बे भर के उन्होंने, उनकी भाषण की स्पीच भी है। हाँ
मी 2 ट्रेनचे डबे भरून पैसे आणले परतूर विकासासाठी. हा. मग गेले कुठं? संडास बाथरूम बी केला नाही एक. आम्हाला लगेला जागा नाही ना. आम्हाला लगेला जागा नाही ना. कुठं मुता आम्ही सांगा बरं. मुतायला मुत्री तो पाहिजे ना. डबे भरून पैसे गेले कुठं? जालना जिल्हा मोठा म्हणल्यावर परभणी जिल्हा होता आणि बंडो झालो निवडून कामून आणला याच्यामुळे आणला. मुतायला कुठं जागा आहे सांगा बरं इथं. पण तुम्हाला आहे का इथं काय जागा मुतायला गीताला काय काय आहे का काय शौचालय गिचालय काय सांगा बरं. सांगा तुम्ही आले तुम्ही इथले नहीं पर हम इथले ना. मोहन सेठ अग्रवाल सिर्फ नगर सेवक है और अभी तो नगर सेवक भी नहीं है. परतूर भागों में मुस्लिम वालों में बहुत सारे लोगों को हिमायत दिए, रोड़ा दिए, विकासिक काम पे ध्यान दिए. उन्होंने कोई जातिवाद नहीं करते हुए. कौन? मोहन सेठ अग्रवाल. मोहन सेठ अग्रवाल. तो ये आमदार खासदार के सो गए, इनको नहीं समझ रहा कि भाई आप लोगों ने पद पे बिठाए. अध्यक्ष मोहन सेठ अग्रवाल होणार 100%. आता आमच्या पब्लिक वर आहे. आता नगरपालिका के नगर अध्यक्ष तो हमारे मोहन सेठ अग्रवाल ही रहेंगे. अभी तो आमदार का टिकट लाने का बोल रहे हो, मगर नगर पालिका पे तो यहाँ से आगे मोहन सेठ अग्रवाल का ही समझो का नाही. त्यांच्याविषयी सांगायचे म्हणजे त्याला अजून 1 रुपया मिळालेला नाही. त्याच्यासाठी आम्ही परिचय आहेत. 3,500 रुपये खर्च झालाय माझा अजून कागदपत्रासाठी. लाडक्या बहिणी हा, आणि पैसेच नाही भेटले. 1 रुपया नाही अजून. पोस्ट बँकेत खातं खोललं, ग्रामीण मध्ये खातं खोललं, आणि तरी मध्ये काहीतरी अप्रूव्हल झालंय आपलं. मग ते म्हणजे भेटणार 1,500 खर्च केला 3,000 3,000 आणि पैसेच भेटले नाही. 1 रुपयाही नाही. सकारात्मक काम जनतेच्या हिशोबचे झालेले नाही तर त्यांच्या पद्धतीने थोडं जवळ या, माईकच्या जवळ. त्यांनी योग्य काम केलेले असं आहे का? त्यांच्या पद्धतीचे. काम केलीत का नाही प्रामाणिक मत? जनतेच्या मनातले काम नाही केले. असं आहे का? त्यांच्या कार्यकर्त्याच्या मनातले काम त्यांनी केलेत. लाडके बहीण जरी आज यांनी दिली त्याचा आम्ही अभिमान बाळगू, पण आज दारू पहिलं 100-210 रुपयाला येत होती, आज 250 रुपयाला क्वार्टर आहे. तेल 100 रुपये लिटर येत होतं, आज 140 रुपये लिटर आहे. असं आहे का? तांदूळ 50 रुपये किलोचे खात होते, आज 80 रुपयाचे खायलेत. बिर्याणीचा भाव होता 50 रुपये, बिर्याणीचे भाव केलेत 90 रुपये. आणि दारू पिणार हे लाडक्या बहिणीचा तरास आहे का? दारू पिणारालाच नाही, हा त्रास सर्वसामान्याच्या खिशाला आहे, शेतकऱ्याच्या घशाला आहे. लोणीकर साहेबांना काम केले, रोडचे काम केलेले, पाणी फिल्टरचं काम केलेलं आहे. पण फक्त एक गोष्ट अशी आहे की जे आता शेतकऱ्याच्या मालाला भाव, आम्ही आता शेतकरी आहेत, मालाला भावाचं प्रमाण, अमुक गोष्टी याच्याकडे सगळ्या सरकारचं दुर्लक्ष आहे. बरं. आणि लाडक्या बहिणीला त्याने ते 1,500 रुपये महिना केला, ह्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण एवढं कारण की बाकीच्या ज्या कामात आहे का हे सगळं शासनानं लक्ष घालावं. लाडक्या बहिणीचं बकवास आहे. थोडं इकडे सर काय म्हणले? हे बकवास आहे. 1-2 महिने चालणार आहे. असं आहे का? हे काय माहितीये का, इलेक्शन पुरतं आहे फक्त. आणि हे सरकार आता येणार पण नाही आता, कारण याच्यावर कर्मचारी, शेतकरी वर्ग, जे काही लोक असतील टोटल नाराज आहेत या लोकांवरती. असं आहे का? हा, तसा लोकसभेला जरांगे फॅक्टर चालला, विधानसभेला चालला का? 100% चालेल. जरांगे पाटलांनी जर सांगितलं आपले मराठा उमेदवार, तर जरांगे पाटलाचा हा फॅक्टर 100% चालणार. कारण ह्या ज्या भाजप सरकारने जनतेची दिशाभूल चालवली त्यांनी खूपच म्हणजे हे भाजप फक्त वाट बघतं की दंगे कधी होतील. काय त्यांना फक्त काय दंगा घडवायचा आहे भाजपला, आणि हे येणार नाहीये. माझं एक असं ठाम मत आहे. आमदार लोणीकर साहेब त्यांनी मतदारसंघात कामं केली का नाही? नाही, कामं केलेली आहेत. कामाबद्दल पण काही हे नाही, पण ज्यांनी हे चालवलं मराठा याचं आरक्षणचं आणि ओबीसी वगैरे, आता बाहेरचा लक्ष्मण हाके कुठला आहे तो सांगलीचा, त्याला इथं आणून तुम्ही परमिशन कुठल्या बेसवर दिलं तुम्ही? याचा अर्थ तुम्हाला दंगाच घडवायचा ना. हे भाजप, फडणवीस. हो, 100% फडणवीस. काय म्हणले? जरांगे पाटलावर टीका करण्याचं काम आणि मराठी ओबीसीचा वाद जो पेटून द्यायलाय तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच आहे आणि त्याच्या आजूबाजूला त्याला एक 7 भुजबळ. असं आहे का? हो. बोलता सर काही काय ना असं मी बोलतो, तुम्ही काय अनस्क्रिप्टेड आहे? स्क्रिप्टेड आहे का आपल्याला? काय इकडून घे भाऊ, तू काय वाटतं तुला? जसा लोकसभेला जरांगे फॅक्टर चालला, विधानसभेला चालणार का? 100%. असं आहे का? काही जण म्हणते आरक्षण नाही दिलं तर 100% चालणार. असं आहे का? काही जण म्हणते महाविकास आघाडीचं काम करायचं म्हणे. कोण लोक म्हणाले दाखवण म्हणता यायला, ते तर काही म्हणाले त्याच्या पायाखालची वाळू सर्कल मध्ये काही म्हणायला कोणाच्या पायाखालची ओळख? भाजपवाल्याचे. असं आहे का? मग इथले जे स्थानिक आमदार आहेत तुमचे लोणीकर साहेब, त्यांनी मतदारसंघात कामं केली का नाही? कुठं मट केले, कुठं नाही केले,
काही रस्ते तसे ठुले. असं आहे का? हा आता टेलिफोन ऑफिसचे ते आकात पंपापर्यंत रस्ता तसा ठुलाय मुद्दाम. हो का मुद्दाम का? काय माहित काय झालं, नाट्यगृह एवढं मोठं उद्घाटन झालं, रस्ता तसाच आहे पुढचा. असं आहे का? लोकांचे हाल होते, पडत आहेत, काही होतं, चिखला पाण्याचा रस्ता जाता येत नाही, काय नाही. परत रेडिओ येतं काय मग? आता काय सांगता, जनतेच्या हातात. नाही, जनतेला तुम्हाला दिसतंय ना, तुमचं इथं कळतं नाही कौल जनतेचं काय होईल काय नाही. महाविकास आघाडी पॉवरफुल आहे इथे. हे लाडका बहिणी तर काय म्हणते आपलं? लाडक्या बहिणीला काही भेटल्या, काही नाही भेटल्या. चांगली आहे का योजना? ही काय कशी आहे? इलेक्शन होत तर नंतर नाही होणार. बोलता सर काय? हा? मतदानामध्ये दाखवून देऊन त्यांना काय बाजारात भाव नाही, हे नाही. काय तुमच्या स्थानिक आमदार काम केली का नाही? कामं केली त्यांनी. लोक तर नाराज आहेत, मला काय तर नाही म्हणाले. त्यांनी काम म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे केले, रोड हे ते, पण शेतकऱ्यासाठी काय नाही. असं आहे का? परत रेडिओ येतं का नाही? निवडून आता जनतेच्या हातात आहे, बाकीचं आपण काय सांगा. जरांगे फॅक्टरचा काय इफेक्ट आहे मतदारसंघात? जरांगे पडेलच ना. हं? जरांगे पाटलाचा इफेक्ट होणारच आहे. असं आहे का? हा, मराठ्याचं खूप म्हणजे नुकसान झालेलं आहे मराठा विद्यार्थ्याचं. रह के 5 साल हो गए हाँ और उसके बाद एमएलए रह के 5 साल हो गए। ओके, तो उन्होंने 5 काम साल करेंगे? में मुस्लिम भागों में उन्होंने कुछ ही विकास नहीं करे ओके, और उन्होंने यहाँ पर जातिवादी बताए, बोलने का मतलब, और जेतलिया साहब ने भी जातिवादी बताए। ओके। उन्होंने तो 25 साल का भी 25 साल में तो कुछ ही विकास नहीं करे, और जेतलिया बबन राव के पास जाने के बाद तब जाते हैं। और परतुर में आने के लिए उनको तो अब कोई रास्ता ही नहीं है, गौ भाग में आने के लिए। किसको? जेतलिया को भी नहीं है और बबन राव को भी नहीं है। तो फिर आएंगे नहीं चुन के? नहीं, आप तो लोगों ने तो जूते मार रहे हैं इनको, ऐसा है ये मतदान तो देना ही लेना इनको, ऐसा है क्या? देखे कुछ फायदा लेना ना। क्यों? एक आधे कुत्ते को दिया पूरी गली में चक्कर तो मारेंगे, ऐसा है क्या? आते जाते शाम का दिन का, बहुत बेकार हाल है दोनों का भी, दोनों भी? दोनों भी कोई काम के नहीं। कौन दोनों कौन? आने वाला नवा चेहरा रहा, विकास करा तो करा, नहीं तो आज ऊपर थोड़ी सरकार है। जेतलिया साहब को बोले तो जेतलिया बोलते कि भाई हमारी ऊपर सरकार हमारी नहीं है, हाँ। प्रशासक लागू है परतुर में चुन को, हाँ। फंड लाते नहीं, कुछ नहीं, ऊपर सरकार है तो खड़े नहीं रहने का इलेक्शन में, ऊपर सरकार है तो नीचे खड़े रहे, क्या मतलब आ रहा? फिर और 5 साल चुन के देने के बाद पब्लिक को चॉकलेट देने का काम हो जा रहा हो कि भाई ऊपर सरकार हमारी नहीं, ना फंड आ रहा, नहीं नालियां नहीं बन रहे, रोड नहीं बन रहे, फिर ऐसी झक माराना है कि चिकड़ में नालिया में मट्टी में रहना है। तो इस बार नहीं है बोलना चांस दोनों का? इस बार तो मेरे हिसाब से तो ना बबन राव को भी देने को नहीं पड़ता, ना जेतलिया को भी नहीं पड़ता। कौन है तीसरा चेहरा? अब जो भी है तो पब्लिक तो समझदार है, अब पहले जैसी रही नहीं। ये लाड़के बहन योजना पे क्या ओपिनियन तुम्हारा? लाड़के बहन अरे लाड़की बहन योजना के फुकट आई के भाई, तेल लाड़की बहन की योजना, क्या बोले? लाड़की बहन की योजना एक ऐसी योजना है जो कि बहनों को तो पैसे आ गए हैं, हाँ लेकिन महंगाई बढ़ गई है। हाँ 140 रुपए किलो तेल हो गया है, ये किसी के समझ में नहीं आ रहा है, बराबर। और दूसरी बात, ऐसा बोलो ना तुम पीछे से, तुम नहीं, बाद में नहीं, आके नहीं। बोलो। हाँ, ये- अच्छा बैक बेंचर बोल रहे हैं। ये जो एजेंडा चलाया जा रहा है, हाँ जो पब्लिक सिटी हो रही है, हाँ। लेकिन किसी के समझ में आ नहीं रहा है हाँ। कि महंगाई बढ़ रही है, बेरोजगारी हो रही है, युवाओं को काम नहीं, नौकरी नहीं, कुछ नहीं। यहाँ का जो भी फाउंडेशन है हाँ। पूरा गुजरात में जा रहा है, हाँ। और यहाँ तो ऊपर मत जाए, लोकल का बोलो तुम्हारा। लोकल का तो है ही। अब ये परतूर शहर में ना हॉस्पिटल, हाँ इतने सालों से आमदार, नगर सेवक बबन राव लोलीकर जी, सुरेश जेटलिया, क्या जी यहाँ बोल रहे हैं? पे- एक मिनट, हाँ यहाँ पे ना कोई सुविधा है, ना हॉस्पिटल है। हाँ। किसी को अगर हार्ट का प्रॉब्लम आ गया इमरजेंसी, हाँ। तो उसे जालना ले जाते मर एक जाता। तो वाटूर में डेट होती है, एक तो फिर रोयला में डेट हो जाती है। ले जाते ये- रामनगर गहलोरी, हाँ बहुत सारे परतुर के लोग तो रामनगर गहलोरी मर गए। हाँ, अभी तक हमारा बोलने का मतलब ये है कि इतना बड़ा परतूर शहर है परतूर, तो इधर कुछ ना कुछ सुविधा होनी चाहिए, हॉस्पिटल या फिर बच्चों लोग के लिए अच्छी शिक्षण का व्यवस्था, कुछ भी नहीं है, नथिंग। स्थानिक आमदार, आमचे जे स्थानिक परतूरचे आमदार आहेत बबनरावजी लोणीकर साहेब, ज्या मागील काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात जो 60 वर्षात जो परतूर तालुक्याचा, मंठा तालुक्याचा विकास झाला नाही, तो विकास साहेबांनी 10 वर्षात केला. ओके. आणि जो यांनी 60 वर्ष त्यांना जमलं नाही, आणि अजून 60 वर्ष जरी सरकार असलं असतं यांचं, तरी त्यांना जे जमत नव्हतं ते लोणीकर साहेबांनी करून दाखवलं. आमच्या दोन्ही तालुक्यामध्ये 300 गावं आहेत, त्या 300 गावांमध्ये
वॉटर ग्रीडचं जे फिल्टरचं पाणी असेल, थोडासा आहे. जे रस्त्यांच्या समस्या होत्या, हा. प्रत्येक गावामध्ये कॉन्क्रीटचे आज रोड आहेत. काय म्हणले सर तुम्ही? महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. जनतेच्या मनात भाजपनी फक्त घर कोरून टाकलेलं आहे. यांचं ढोंगी हिंदुत्व आहे, ढोंगी हिंदुत्व. ना विकास ना दिशाभूल. आज जरांगे पाटलाचा ओबीसी मराठा वाद जे लावलेला आहे, हे लहान लेकरू पण सांगीन. फडणवीसनं भांडणं लावून दिले का नाही दिले, विचारा त्याला, विचारा. काय म्हणाले? ढोगी हिंदुत्व काय ते जनतेला कळल. आतापर्यंत जे हिंदुत्ववादी होते, बाळासाहेबांचे जे विचार होते, हे विचार नष्ट करण्याचे काम यांनी युती सरकार महाविकास आघाडीमध्ये जाऊन केलं. बाळासाहेब ठाकरे ज्यांना गांडूची अवलाद म्हणून उल्लेख करीत होते, त्या गांडूंच्या अवलादीच्या आज तुम्ही मांडीवर जाऊन बसण्याचं काम करतात. हिंदुत्व काय हे जनतेला सांगायची गरज नाही. आज सगळी जनता जनार्दनी हुशार झालेली आहे. ओके. लोकांच्या म्हणण्यावरची जनता राहिली नाही. आज जे युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे, सर्व जनतेला माहिती आहे की खरं हिंदुत्ववाद कोण आहे, उद्धव ठाकरे का एकनाथ शिंदे. आणि याच्यावर जनता तुम्हाला समोर मतदानाच्या स्वरूपाने दिसूनच येईल. तुम्ही शेतकऱ्याकडे बी जाताल सर, तर शेतकऱ्याला 60 वर्षात काँग्रेसने काहीच दिलं नव्हतं. त्यांनी एक सन्मान निधी म्हणून 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला भेटायलेत. कोणीच दिलं नाही सर, 1 रुपया दिला नाही. सोयाबीनचा 6,000चा भाव भाजपने 4,000 आणलाय. 12,000 रुपयाचा कापूस 6,000 आणलाय. दाखवा काँग्रेसच्या काळामध्ये कधी 6,000 रुपये भावाचा दाखवून द्यावा. बरं, स्थानिक वर सांगा तुम्ही, इथल्या स्थानिक. डबल एकदा सर एक प्रश्न ध्यानात आलाय. नरेंद्र मोदी 15 वर्षापासून पंतप्रधान आहेत आणि 10 वर्षापासून ते शेतकऱ्याचा विमा आहे का देशाचा खायलेत. असं आहे का? ही लाजीरवाणीची गोष्ट आहे. त्यांनी चुलोभर पाणी में डुबके मरणार. काय नाही केलं फडणवीस, दुपण लावलं सर्व महाराष्ट्राचं. असं आहे का? एवढं महाराष्ट्राचं राजकारण खराब कोणामुळे झालं? फडणवीस मुळे झाले. असं आहे का? जातीवादी भांडणं राहिले, सट झाले. पहिले हे काँग्रेसचं काम करत होते, आता भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपचं गुण गायला लागले. असं आहे का? महाविकास निष्ठावंत आहेत, पक्षाचे नाही ते. यायला तर व्यापारी द्यायला बोला. बोला ना. किती भाव आहे, काय शेतकरी हाल कसे विचारा. व्यापाऱ्याचे हाल कसे परतूर मध्ये विचारा. व्यापाऱ्याचे हाल. भाजपच्या मिटिंगला परतूर व्यापाऱ्याला जावं लागतं, विचारायला जावं लागतं का नाही, विचारा. ठीक आहे, चालू एक बंद आहे. नाही बंदचा विषय नाही. काय म्हणजे तुम्ही व्यापाऱ्याच्या मिटिंगला, भाजपच्या मिटिंगला तर व्यापारीला तुम्ही कशामुळे, तुम्ही मार्केट कमिटी आपल्या श्री कपिल भैया आकातकडे होती, तुम्ही निवडणूक लढले नाही. आता ती गेली भाजपच्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये. राहुल भैया लोणीकर सध्या घडीला मार्केट कमिटी टायमाला कधी कपिल आकात भाजपच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला व्यापाऱ्याला बोललो का, विचार. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला ती तुमची चूक आहे ना. हे भाजपचे दलाल झालेत व्यापारी परतूरचे, समजे पळत जाते, फोन आला की असे पळत जाते. तुम्ही फक्त तुमच्या 2 संचालकाला बोलून घेतात आणि तिथं 50 रुपयाचे काजू बदाम त्यांना खाऊ घालतात, मग त्याचा घरी. आता याच्या सह्या सुद्धा होत नाही व्यापारी, असे बेजार हालेत व्यापारी. कोणाच्या सहाय्याने झाल्या, कोणाच्या सहाय्याने झाल्या, कोण धमकी देतं? आपल्याला तर कधी भेटली नाही. पळत जाते, पळत असे भाजपच्या कार्यक्रमाला पळत जातात. भाजपची व्यापारी परतूरचे सरे पुरे व्यापारी भीतात, पुरे भेटत, पुरे विचारा द्यायला व्यापारी भीतात. व्यापाऱ्याला कोणत्याही व्यापाऱ्याला भ्यायचं कारण नाही, कारण की जे कोणी व्यापारी आहेत त्यांचा एक नंबरचा धंदा आहे. ते का दारूचा धंदा नाही त्यांचा, का दुसऱ्या गोष्टी धंदा नाही म्हणून भ्यायला. राहिला विषय, तुम्ही लोकांना बोलवलं तर लोक तुमच्या पाशी जातील. बिनबुलाय मेहमान कोणीही जाणार नाही. तुम्ही लोकांना 5 वर्षात विचारलंच नाही मार्केट कमिटी काय होती, बाहेरच्या लोकांना माहितच नाही ते. आणि ज्या वेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस तुम्ही काय केलं हे पण जनतेला कळू द्या ना. बरोबर. मी काय म्हणतो, स्थानिक आमदार लोणीकर साहेबांनी मतदारसंघात कामं केलीत का नाही? कामं झालेत मतदारसंघात, कामं झाले नाही याच्याबद्दल काही हे नाही आम्हाला. कामं झाले, सगळं झालं. पण गोष्ट अशी असते की तुम्ही विकासाच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सगळ्यांनी फक्त स्थानिक राजकारण आणि पक्षीय राजकारण सोडून जर सर्वांगीण विकासाचा विचार केला तर पुढच्या गोष्टी शक्य आहेत. तुम्ही फक्त पक्षाचा आणि स्थानिक तुमचा विचार करत बसले राजकारणाचा तर होणार नाही. बरं, लोणीकर साहेबांनी कामं केलीत का नाही? केलेत ना, झालेले सगळ्याला दिसतात. त्याला येतील का नाही? चान्सेस आहेत. खाली मी विचारू लागलो त्या मलंग चौकात, तर म्हणलं ते काही समाज रडू लागत, रोड केलाय, नाले केलाय, नुसतं आश्वासन टाकलं. मान्य, रोड जाऊ द्या, हे सगळं बाजूला ठेवू आपण. पाणी असतंय कुठं असतंय? उड्डाण पुलाखाली उडान पाणी येत नसणार. अरे इतकं पाणी साचतंय, पैसे कोटी रुपये. उड्डाण पूल जेव्हा इकडे येत होता तेव्हा विरोध कोणी केला? पहिल्या डीपीआर प्लॅन मध्ये उड्डाण पूल इकडे दाखवलेला होता. कोणी विरोध केला? व्यापाऱ्याचे घर जाऊ लागले म्हणून रडत जाऊन बसत होते. व्यापाऱ्याचे घर नाही गेले, उड्डाण पूल नाही झाला त्याच्यामध्ये. ज्यातल्या ठुलं
बबनराव आले, मंत्री झाले, काय काम झाले, काय विकास झाला सांगा बरं परतूरचा? काय काय विकास आहे? 10 रुपये की स्कीम काय विकास आहे परतूर मध्ये? विकास नावाची काय चीज नाही, काय काम धंदे नाही, काय नाही. रिक्षा चालली ते बेरोजगारी आहे. लोक काय असं बस स्टँडवर असं हे बसत आहे, लोक असं बिगारी काम करते. तो काय आम्हाला काय सुध आहे का? काय मंत्री असून आम्हाला काय झाला सांगा बरं? दुसरा जे बी नवा चेहरा आहे त्याचा ते निवडून काय वाटतं? जे बी जरांगे फॅक्टर चालणार का? हा जरांगे फक्त चालणार म्हणजे त्याला तिकीट भेटल्यावर ते येणार. लाडक्या बहिणी योजनेवर काय मत आहे? लाडक्या बहिणी योजना काय आता जुम्मा 8 दिवस, हा. मग मुक्का कोणाचा घ्यायचा? आता तुम्हाला माहित पडला घ्यायचा. आता कोणाला घ्यायचं मग? आता जुम्मा 8 दिवस. आता गोड तेलचा भाव काय झाला? गोड तेलचा भाव काय झाला? हे काय भाव झाला याचा तुम्ही याचा विचार करा ना. तुम्ही आता हे घ्यायले तो गोड तेलचा भाव, खाण्याची वस्तू काय भाव झाली? मी विचारतो, लोक पळायलेत नाही बोलत तो नाही. लोक पडू त्यांना पडू द्या, पण आम्ही नाही पडत ना. गोड तेलचा भाव काय झाला? 100 होते, 140 रुपये झाला. आता 200 होणार. मग कोणाला निवडून यायचं? महायुती का महाविकास आघाडी? कोणा सत्ता पाहिजे? 100% काँग्रेस येईन आता. असं आहे का? हो कोण आहे मुख्यमंत्री? कोण आवडत? मुख्यमंत्री आम्हाला ये विसरले. हा नाही विसरलं नाही. मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे हे या विषयावर मुद्द्यावर बोला. मी ओबीसीचा माणूस आहे. तुम्ही तुमच्या भांडण राजकीय नेते, तुम्ही तुमचे लीडर गिटर सगळे बाजूला ठेवा. पहिले विषय मुद्दा तो आहे, मराठ्यासाठी तुम्ही योगदान करा, बाकीच्या विषयानंतर बोला. सगळं फुकट बंद करा. तुम्ही हे म्हणतात लोक भाव भेटत नाही, सोयाबीनची थैली काढायला 4000 झाली, कशामुळे झाली? त्याला एका दिवसात 1500 भेटले, ते म्हणतो जाऊ द्या बरं महिन्याभराचं जमलं आमचं. तुम्हाला मजूर भेटायला का? नाही 300 रुपये रोजंदारी मध्ये मजूर आज बी दुसऱ्या राज्यात भेटतो. आपल्या इथं 300 रुपये रोजामध्ये बाई खुरपायला बी येत नाही. कशामुळे येत नाही? हे पैसे तुम्ही फ्री वाटतात त्याच्यामुळं. काय वाटतंय? इथं चालू असेल का तात्पुरती? चालू तर राहील असं वाटतं. चालू राहावं का नाही राहावं असं आहे? तुमचं काय मत? मी तर म्हणतो सगळ्याच बंद व्हायला पाहिजे. काय वाटेल आमदार लोणीकर साहेब त्यांनी मतदारसंघात कामं केली का नाही? कोणी लोणीकर साहेबांनी काम नाही केले, एवढे काय नाही केले. कामं नाही केली का? असं काय वाटतं तुला कामं नाही केली तुम्ही? काही मुसलमान कामं केली की मग? थोडेफार केले, पण खेड्यापाड्याकडे एवढं दुर्लक्ष केले असं आहे थोडं. का? परत निवडून येते का नाही? निवडून येते का काय नाही? अंदाज नाही निवडून येण्याचा. कोण आहे दुसरा उमेदवार strong? दुसरा उमेदवार स्ट्रॉंग म्हणजे इथं सगळं हे झाले समजा. असं आहे का? हो काय वाटतं? जरांगे फॅक्टर चालणार का मतदारसंघात? हो जरांगे फॅक्टरचं हा? हे झालं ओबीसी मराठा हे झाले समजा ह्या मतदारसंघामध्ये. आणि लाडके बहिणी योजनेवर काय मत आहे आपलं? लाडके बहिणी योजना हे समजा 3 महिने राबू शकते समजा. असं आहे का? चॉकलेट समजा मतदार असं काय समजा पैसे वाटा म्हणून हे लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे टाकायला डायरेक्ट.